चांद उर्दू हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम. भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत युवक व विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने चांद उर्दू हायस्कूल मिरज येथे आयुष व्यसनमुक्ती केंद्राच्या सहकार्याने व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दारू, तंबाखू, गुटखा, सिगारेट, अंमली पदार्थ तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. व्यसनांपासून दूर राहण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय, मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि निरोगी जीवनशैली याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी आयुष व्यसनमुक्ती केंद्र मिरजच्या संचालक डॉ. दीपाली जाधव आणि समुपदेशक मानसतज्ञ प्रशांत बेळंकी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रभावी मार्गदर्शन केले. संवादात्मक पद्धतीने झालेल्या या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले तसेच आपले विचार मांडले. कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका तबस्सुम पालेगार, प्रशासकीय अधिकारी बागवान मॅडम, इयत्ता 8वी, 9वी व 10वीचे विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी, शिक्षक आणि प्रमुख पाहुण्यांनी व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ घेतली. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाविषयी जागरूकता निर्माण करून त्यांना व्यसनांपासून दूर राहण्याची प्रेरणा देणे आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभाग आणि तज्ज्ञांचे प्रभावी मार्गदर्शन यामुळे हा जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी मिरज. का चालवतोय आणि आज मॅडमने आम्हाला परवानगी दिली. ऍक्च्युली तुमचं स्कूलचं जे टायमिंग आहे ते सगळं त्यांनी ऍडजस्टमेंट केलं. आम्ही सगळ्यांनी आज ओपीडी आहे, सोमवारची ओपीडी जोरात असते, हे पेशंट असतात. आता पण निघेपर्यंत मला 2-3 दिवसांचा फोन आला, मॅडम मुलं थांबलेत, वाट बघायला लागलेत, या लवकर. पण तोपर्यंत 2-3 पेशंट, कुणाचं पायाला लागलेलं, कुणाचा हात मोडलेला, मॅडम आमच्याकडे पेशंट बघून जावा, असं म्हणत अर्धा तास गेला. आणि ते झाल्यावर 1-2-3 होते ज्यांना बाबा थांबू शकत होतो, त्यांना थांबून मी पटकन आले. कशासाठी आले? की तुमच्यासाठी आले. आज मॅडम असतील, प्रशांत सर असतील किंवा तुमच्या बाकीचे ते सर असतील, त्यांना काय गरज आहे की नाही बाबा रुटीन आपला अभ्यास चालू आहे, अभ्यास घेतोय, स्कूलचे लेक्चर्स होत आहेत, उर्दू शिकवलं जात आहे, बाकीचं होत आहे, पण हे सोडून हे अभियान घ्यायची किंवा एवढं धावपळ, एवढं पोटतिडकीनं करायची काय गरज आहे? तर विषय आज असा झालाय, नशामुक्ती अभियान राबवण्याची गरज सरकारला का पडली आहे? तर आज प्रत्येक घरटी एक कोणतरी व्यसन करणारी व्यक्ती आहे. आज हे कशासाठी आम्ही राबवत आहोत की आज घरी गेल्यावर बघतो की घरी वडिलांपैकी कोण असू देत, काका असू देत, हे व्यसनाच्या गर्दीत अडकून अख्खी कुटुंब ही सफर होत आहे. आज तुम्हाला शाळेत जाताना शाळेसाठी जो पैसा वापरला गेला पाहिजे किंवा तुम्हाला एखादं बुक आवडलं, एखादं शाळेचं शैक्षणिक साहित्य आवडलं, तर तो पैसा कुठेतरी व्यसनावर जातो आणि तो थांबवता यावा. आजची जी भारताची पिढी आहे ती सदृढ, निरोगी आणि वैचारिक दृष्ट्या जाती, धर्म, पंथ सगळं बाजूला सोडून मोकळी असलेली, फ्रीडम असलेली मिळावी म्हणून आपण हे सगळं करत आहोत.